जालना जिल्हा तसा मोसंबीचा आगार म्हणून ओळखला जातो, पण अलीकडच्या काळात दुष्काळाचा मोसंबीला मोठा फटका बसलाय। त्यामुळे मोसंबीचा आगार नष्ट होते की काय अशी स्थिती निर्माण झाली आहे। अशावेळी जिल्ह्यातील काही शेतकऱ्यांनी पुढे येत उत्पादन वाढीसाठी वेगवेगळे प्रयत्न सुरू केले आणि मोसंबीचं क्षेत्र वाढवण्यावर भर देत जालनाची ओळख कायम ठेवली आहे। यातलीच एक म्हणजे जालना जिल्ह्यातील घनसांगवी तालुक्यातील तीर्थपुरी गावातील उल्हासराव पवार यांनी आपल्या भावाच्या मदतीने मोसंबीचं योग्य व्यवस्थापन करत एकरी 12 ते 13 टन उत्पादनापर्यंत मजल मारली आहे। यंदा त्यांना 10 एकरात तब्बल 125 टन इतकं विक्रमी उत्पादन आलंय। त्यातून त्यांना 45 लाख रुपयाचं उत्पन्नही मिळालंय। जालना जिल्ह्यात तीर्थपुरी गावात उल्हासराव पवार आणि त्यांच्या बंधूंची 10 एकरांवर मोसंबीची बाग आहे। ही बाग म्हणजे उत्तम नियोजनाचं चांगलं उदाहरण आहे। योग्य व्यवस्थापनातून मोसंबीचं एकरी 12 ते 13 टन उत्पादनापर्यंत त्यांनी मजल मारली आहे। दुष्काळातही पाण्याचं नियोजन करून आपली बाग वाचवण्याचा त्यांचा प्रयत्न राहिला आणि त्यातूनच त्यांची बाग आज 8 वर्षांनंतर चांगलीच बहरलेली दिसते। पवार बंधूंची एकत्रित शेती आहे। यात पूर्वी गहू, हरभरा, कापूस अशी कोरडवाहू पिकं घेतली जात, पण ही पारंपरिक पिकं परवडत नसल्यानं कमी पाण्याचं फळपीक म्हणून पवार बंधू मोसंबीकडे वळले। उल्हासरावांसह त्यांचे धाकटे बंधू गणेश आणि सुरेश हे पूर्ण वेळ शेती करतात, तर प्रभाकर राजकारणात आणि रमेश हे व्यवसाय करून शेतीची दिलेली जबाबदारी योग्य रीतीनं पार पाडतात। नियोजनातून एकत्रित शेतीची मोठ बांधत उल्हासरावांनी उल्लेखनीय यश मिळवलंय। अगोदर आमची सगळी कोरडवाहू शेती होती। मेन पीक आमचं कपाशी आणि शाळू ज्वारी होती। मग ते परवडणं गेल्यानंतर मग आम्ही निर्णय घेतला की बाबा मोसंबी लागवड करू आपण। त्याला पाणी ड्रीपद्वारे कमी लागतं त्याला। मग रावरी विद्यापीठातून आम्ही रोपं आणले, 2x2चे खड्डे करून लागण केले सेंद्रिय खत टाकून। मग 8 वर्षापूर्वी लावले ते आम्ही झाडं। आता 3रं वर्ष आहे, माल आलेला आहे, 3रं वर्ष आहे। उल्हासरावांची जमीन काळी आणि निचऱ्याची आहे। अशा जमिनीत कोणतंही फळझाड जोमानं वाढतं, मग मोसंबीचं उत्पादनही चांगलं येणारच असा ठाम विश्वास ठेवून 18x18 फूट अंतरावर 2x2 फूट आकाराचे खड्डे खोदले। प्रत्येक खड्ड्यात सेंद्रिय खत आणि बुरशीनाशक टाकलं। राहुरीच्या महात्मा फुले कृषी विद्यापीठातून आणलेली न्यूसेलर जातीच्या मोसंबीची रोपं लावलीत। त्यांनी 10 एकरात 1200 रोपांची लागवड केली आहे। सेंद्रिय खताशिवाय आम्ही दुसरं खत टाकलं नाही। असं नांगराने चर काढतो मधून आणि खत भरून टाकतो मध्ये, आणि मग रोटा हाणतो नंतर। मग त्याच्यात मग ते मिक्स होतं। रोटा हाणल्यावर मिक्स झाल्यानंतर मग ते मुळ्याला त्याच्यात जातं ते। आणि फवारणी आम्ही लिंबोळी तेल आणि गाईचं गोमित्र त्यांनी फवारण्या करतो। 3-4 फवारणी त्याच्यात करतो। रोपांची वाढ होईपर्यंत मोसंबीची विशेष काळजी घ्यावी लागते। पवार बंधूंनी गेल्या 8 वर्षांपासून मोसंबीची बाग चांगल्या प्रकारे जोपासली आहे। त्यासाठी सेंद्रिय खतांच्या वापरावर अधिक भर दिलाय। बाग जर व्यवस्थित ठेवायची असेल तर मोसंबीची छाटणी तितकीच महत्त्वाची आहे। त्यासाठी झाडांच्या फांद्या व्यवस्थित छाटून झाडाला नीट आकार दिला। झाडावर एकही वाढलेली फांदी नाही याची दक्षता घेतली। झाडाचा देखणा आकार आणि निरोगी वाढ यामुळे उत्पादनात वाढ होते। आता ही वेळोवेळी छाटणी करून झाडाच्या अनावश्यक फांद्या काढून टाकल्या जातात, त्यामुळे झाड मोकळं राहतच, शिवाय सर्वत्र हवा खेळती राहण्यास मदत होते। झाडाची छाटणी व्यवस्थित केल्यामुळे झाडाचं खोड आणि फांद्या मजबूत बनल्या आहेत। ज्यावेळेस लागवड केल्यानंतर 10 एकरमध्ये 5 वर्षे हे झाडं आपल्याला जोपासावं लागतात। आणि 5 वर्ष जोपासल्यानंतर 5 वर्षानंतर याला फळ यायला सुरुवात होती। आणि पहिलं वर्ष जे असतं 5 वर्षानंतर म्हणजे 2008ला ज्यावेळेस आम्ही लागवड केल्यानंतर 5 वर्षानंतर पहिल्या वर्षी ज्यावेळेस फळ घेतो त्यावेळेस झाडं लहान असल्यामुळं त्यात फळाचे जे उत्पन्न आहे ते कमी प्रमाणात मिळतं। जसजसं आपले झाडं मोठे होतील, ह्या झाडाचा आकार असा आहे की हळूहळू हे दरवर्षी वाढत जातं। आणि दरवर्षी वाढत गेल्यानंतर या झाडाचा आकार जसजसा मोठा होईल तसतसं फळ याला वाढतात आणि त्यामुळं आपलं उत्पन्न वाढतं। पहिल्या वर्षी 20 ते 25 किलो निघू शकतात। 20 ते 25 किलो या ठिकाणी ॲव्हरेज येऊ शकतं। दुसऱ्या वर्षी 50, तिसऱ्या वर्षी म्हणजे 2 ते 250 किलो म्हणजे 2 क्विंटलपर्यंत एका झाडाला फळ मिळू शकतं। मोसंबीचं झाड सध्या 8 वर्षांचं आहे। आत्तापर्यंत 3 बहर घेतलेत, यावेळी 4थं पीक धरलंय। आंबे बहर घेताना डिसेंबरमध्ये हलकी छाटणी केली जाते, त्यानंतर रोटावेटर मारला जातो। 1.5 महिना तणावर ठेवलेल्या बागेला जानेवारीत पाणी दिलं जातं।
कळी टाकेपर्यंत ड्रिपनं 8 ते 9 तास किमान 3 वेळा पाणी दिलं जातं. त्यानंतर खुलं पाणी दिलं जातं. गेल्या वर्षीपासून निंबोणीचा अर्क आणि गोमूत्राच्या 2 फवारण्या केल्या जात आहेत. तसंच 40 ट्रॉली शेणखत टाकण्यावर भर असतो. झाडांच्या खोडांना बोर्डो पेस्ट नियमित लावली जाते. त्याआधी खोडांची तपासणी करून खोड कीड नसल्याची तपासणी केली जाते. छोटे झाडं असताना आम्ही आंतरपीक घेतो, त्याच्यामुळं मशागत होते आंतरपीक घेतल्यामुळं. मग नंतर मोठे झाल्यावर पीक बंद करतो त्याच्यामधलं. मग ट्रॅक्टरनेच कोबोटानेच मेहनत करतो, बोरो पेस्ट लावतो. त्याच्यामुळे ते डिंक येत नाही झाडाला. जखम जरी असली तर मिळून येते त्याची झाडाची. उल्हासरावांनी पाण्याचं देखील काटेकोर नियोजन केलंय. बागेच्या परिसरात 3 विहिरी आहेत, तर काही अंतरावर कालवा आहे. त्यातून झाडांना पाणी दिलं जातं. विहिरींना बऱ्यापैकी पाणी असून ठिबकद्वारा संपूर्ण बागेला पाणी दिलं जातं. दुष्काळात बाहेरून पाणी विकत आणून झाडं जिवंत ठेवल्याचं पवार आवर्जून सांगतायत. तर 8पर्यंत 12पर्यंत आम्हाला चांगलं पाणी मुबलक पाणी होतं. आम्ही तर 2-4 वर्ष कमी लागतं पाणी, पण आम्ही काटेकोरपणानेच पाणी दिलं आम्ही त्याला. ते 4-4 तास ड्रीप चालवायचं होतं आम्ही. नंतर मग आता 2012पासून दुष्काळ असल्यामुळे आम्ही काटेकोरपणानेच पाणी वापरलं त्याला सगळं. म्हणजे ह्यावर गेल्या वर्षी तर टँकरने पाणी टाकलं उन्हाळ्यामध्ये 2 महिने. आणि ड्रीपवर देतो पाणी त्याला आम्ही. गेल्या वर्षी मंचिंग केलं आम्ही त्याला 2 वर्ष. प्लॅस्टिकचं खाली मेनका आथरून त्याच्यानंतर मग त्यांनी मुळ्याला वल टिकून राहते वल. त्याच्यामुळे आमचे झाडं चांगले राहिले. जेवढे बाग आमच्या जळाल्या नाही, आमचे चांगले बाग आहेत. उल्हासरावांचे बंधू प्रभाकर यांनी बाजारपेठेचं चांगलं तंत्र आत्मसात केलंय. त्यामुळे माल कुठे आणि कधी विकायचा हे ठरवलं जातं. मालाची प्रतवारी चांगली असल्यानं विदेशात देखील त्यांच्या मालाची निर्यात केली जाते. यंदाच्या हंगामात त्यांनी काठमांडू आणि बांगलादेशात मोसंबीची निर्यात केली आहे. तर स्थानिक बाजारपेठेसह कोलकाता, आग्रा, चेन्नई, बंगळुरू, दिल्ली, अहमदाबाद इथल्या स्थानिक बाजारपेठेत चांगली मागणी असते. जे चकाकी येते त्याला, ती चकाकी रासायनिक खताने येत नाही. आणि ती चकाकी आल्यानंतर जे काय मार्केटला याला भाव मिळतो, कारण की नैसर्गिक जे असल्यामुळं याला काही कोणत्याही खताचं किंवा औषधाचं याच्यावर मात्रा नसल्यामुळं मार्केटमध्ये सुद्धा जे व्यापारी म्हणा किंवा इतर ग्राहक म्हणा ह्या फळाला जास्त चांगला त्याला घेण्यासाठी प्रयत्न करतात, कारण की हे नैसर्गिक शेतीचं फळ आहे म्हणून. आणि याच्यासाठी फार मोठ्या प्रमाणात मागणी आहे. महाराष्ट्रात एकच जिल्हा उत्पादन जास्त देत असल्यामुळं आमच्याकडं मार्केटमध्ये जे काय फ्रूट्स कंपन्या आहेत, त्या फ्रूट्स कंपन्या या ठिकाणी खरेदी करून हा माल पूर्ण देशाच्या पूर्ण कानाकोपऱ्यात आमच्या जालना जिल्ह्यातून जातो. 100 ते 150 गाडी ह्या जिल्ह्यातून दरवर्षी सीझनमध्ये या ठिकाणून ट्रक या ठिकाणून माल बाहेर जातो. पवार बंधूंनी मोसंबी बागेची 5 वर्ष चांगली निगा राखल्यानंतर 2012ला पहिली फळधारणा झाली. पहिल्याच वर्षी त्यांना 70 टन उत्पन्न मिळालं. प्रतिटन 22,000 दराप्रमाणे 15 लाख रुपये मिळाले. 2013ला दुसऱ्या हंगामात यात आणखी वाढ होते. हे उत्पन्न 150 टनांपर्यंत गेलं. यावेळी त्यांना प्रतिटन 22,000च्या भावानुसार 22 लाख रुपये मिळालेत. तर यंदाच्या हंगामात भाव जास्त असल्यानं 125 टन उत्पादनात 42.5चा दर मिळून तब्बल 45 लाख रुपये उत्पन्न मिळालं. एकरी 12 टन उत्पन्न, 40,000चा खर्च तर 3.5 लाख उत्पन्न आलं. जवळजवळ 70-80 टन गेलं पहिल्या वर्षी. दुसऱ्या वर्षी जवळजवळ 150 टन गेला. ह्या वर्षी 125 टन गेला. ह्या वर्षी कमी गेलं, पाण्याचं खूप म्हणजे कमी होतं ना ह्या वर्षी. पहिल्या वर्षी 2012ला धरलं आम्ही पहिलं पीक. तर मग आम्हाला जवळ 70 टनचा आला त्याला ॲव्हरेज 1200 झाडाला. मग तिथून आम्ही मग ते गुत्ताच दिलं होतं, ते 22,000 रुपये टनाने दिलं होतं ते पहिल्या वर्षी 70 टनाची. मग 2013ला दुसरं फळ धरले आम्ही, तर 150 टन गेलं होतं त्यानं त्यावेळेला. तर 150 ते 25,000 रुपये टनाने दिलं होतं ते आम्ही. आणि आता ह्या वर्षी 42,500 रुपये टनाने गेले, 125 टन गेलं ह्या वर्षी. ह्या वर्षी 1200 खोडला. उत्पन्न किती आलं? उत्पन्न म्हणजे जवळजवळ 15 लाखापर्यंत गेलं पहिल्या वर्षी. दुसऱ्या वर्षी जवळ 22-23 लाख रुपये आले. ह्या वर्षी 45 लाख रुपये आले. म्हणजे पहिल्या वर्षी जास्त खर्च आलता ना, म्हणजे लागवडीचा म्हणजे रोपं 50 रुपये खोडाने आणलं आम्ही, तर ते 60,000 रुपये गेले. लागवडीला जवळजवळ 43,000 रुपये लागले, खड्डे खोदणं हे करणं. पुन्हा मग नंतर पाणी देणं हे ते 10-20,000 रुपये त्या वर्षी.
दोन वर्ष एवढा काय खर्च येत नाही लावल्यानंतर, पण नंतर मग खर्च वाढतो पुन्हा. मग त्याचं मोठे मोठे झाड झाल्यानंतर त्याला खायला टाकावं लागतं ना, त्याला शेणखत हे ते. त्याच्यानंतर मग आता 4-4.5 लाख रुपये लागतील दरवर्षी खर्च त्याला. हां, 50-60 ट्रॉल्या खत टाकावं लागतं. पवार बंधू दरवर्षी आंबिया बहराचं नियोजन करतात. बागेचं योग्य प्रकारे व्यवस्थापन केल्यानं त्यांच्या उत्पादनात दिवसेंदिवस वाढ होताना दिसते. त्यामुळे अनेक मोसंबी उत्पादक हे व्यवस्थापन पाहण्यासाठी त्यांच्या बागेला आवर्जून भेट देत आहेत. एवढं चांगलं उत्पादन घेतल्यामुळं ही मोसंबी आज ते परदेशात पण निर्यात करू शकतात आणि या उत्पादनामुळं त्यांना GI मानांकन पण मिळालेलं आहे. जमिनीचा पोत जर चांगला असेल तर कमी मेहनत आणि कमी खर्चात उत्पन्न मिळू शकतं, असं पवार यांचा अनुभव आहे. त्यामुळे जमिनीचा पोत सुधारण्याबरोबरच मोसंबी शेतीकडे वळण्याचा सल्ला पवार बंधू देतात. शेती व्यवसायाला तांत्रिक मार्गदर्शनाची जोड असणं आवश्यक आहे. त्याचबरोबर बागेचं संगोपन आणि नियोजन कसं करायला हवं याचं चांगलं उदाहरण पवार बंधूंच्या बागेकडे बघितल्यानंतर लक्षात येतं. कॅमेरामन मोहम्मद इरफानसह मिलिंद वानखेडे, साम TV, औरंगाबाद.